महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर्वप्रथम सर्व पत्रकार संपादकांना नमस्कार। आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। सर्व पत्रकारांना निमंत्रण दिलं होतं, ज्यापैकी जे आले त्यांचंही अभिनंदन, जे नाही आले त्यांचंही स्वागत। पत्रकार परिषद घेण्यामागचा जो उद्देश होता, तर राज्यामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून परिस्थिती फार बिघडलेली आहे। आपण जर बघितलं तर इथले आमदार रस लोकांना मारणारे तयार झालेले आहेत। आकाशवाणी आमदार निवासामध्ये ते गायकवाड संजय गायकवाड आमदारांनी त्या वेटरला मारलं का, तर म्हणे भाजी खराब आहे। मग आम्ही रोड खराब आहे म्हणून आमदाराला मारावत का, खासदाराला मारावत का? तर नाही मारलं पाहिजे, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे। जर कोणी चुकलं तर आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे। आपल्याला कोणालाच मारायचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला नाही। तर हे जे आमदार मंत्री निवडून गेले ते संविधानाच्या विरोधात काम करतात। आता परवाचा प्रश्न बघा, माणिकराव कोकाटे साहेब हे विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसतात। आपण सगळे प्रेस मीडियाने दाखवलं, पेपरमध्ये छापलं, दैनिकाने छापलं, ते रमी खेळताना दिसतात। आता जर एक जबाबदार मंत्री विधिमंडळात रमी खेळत असेल तर त्यांच्याकडून राज्यातल्या तरुणांनी काय बोध घ्यावा, राज्यातल्या तरुणांना काय त्यांच्यापासून बोध घेता येईल किंवा ते आदर्श कसे ठरणार आहे। आणि रमी जे आहे, ज्याला पत्त्याचा जुगार म्हणतो, तो छंद इतका बेकार आहे की घरदार इकावं लागतात, घाण ठेवावं लागतात, सोनं नाणं सावकाराकडे घाण राहतं, माणूस बर्बाद होतो। आणि जर आपल्या राज्यात मंत्री जर जुगारी असतील तर मग आपल्या राज्याचं काय? त्यामुळं आम्ही हे आपल्याशी बोलावं आणि आपल्या मार्फत आमचे विचार हे जनतेपर्यंत गेले पाहिजेत, म्हणून आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं म्हणणं आहे की आमचं कोणत्या भाषेला विरोध नाहीये, हिंदीला नाही, उर्दूला नाही, गुजरातीला नाही, तामिळला नाही, किंवा जी संस्कृत भाषा आहे तिलाही नाही। पण आमचं असं म्हणणं आहे की जे आमची भाषा आहे, आपल्या देशाची, आपल्या राज्याची भाषा आहे, तथागत भगवान बुद्धांनी सर्व पाली भाषेमध्ये प्रबोधन करून लोकांना खऱ्या अर्थाने माणूस बनवलं। बाबासाहेबांनी पाली भाषेला समर्थन दिलं, त्यांनी पाली भाषा शिकवली। तर पाली भाषा ही 1ली पासून तर 10वी पर्यंत कंपल्सरी करावी अशी आमची शासनाकडे मागणी। तिसरी गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री सौर योजना जी आहे, तर ही शासकीय गायरान जमिनीवर किंवा सिलिंगच्या जमिनीवर राबवल्या जाते। त्या जमिनीवर आमचे SC आणि ST चे बांधव अनेक वर्षापासून, 40-50 वर्षापासून ते जमीन कसतात। तिथं त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो। काही लोकांकडे नोंद आहे, काही लोकांकडे 7/12वर नोंद नाही। नोंद न घेण्याचं कारण की जे काही महसूलचे अधिकारी आहेत, तलाठी आहे, तहसीलदार आहे, यांनी मुद्दाम या लोकांची नोंदी घेतल्या नाही। आणि त्या गावातल्या सरपंचाकडे अनेक वेळा हे लोक गेले, या उद्या या परवा असं करू कोणाला 40 वर्ष तर कोणाला 50 वर्ष झाले, पण त्यांनी गायरान जमीन काढली अशी कुठेही नोंद नाही। तर आमचं असं म्हणणं आहे की 14 एप्रिल 1990-91च्या अगोदर ज्यांनी बी गायरान जमिनी काढलेल्या त्या सर्व गायरान जमिनी कायद्याने त्यांच्या नावावर कराव्यात। 14 एप्रिल 1990-91च्या नंतर जर कोणी जमिनी काढल्या असतील तर त्या जमिनी सरकारने ठरवावं की त्यांना द्यायचं का नाही द्यायचं। पण 14 एप्रिल 1990-91च्या अगोदर जे तिथं राहतात, जे ती जमीन कसतात, त्या लोकांच्या नोंदी झाल्याने त्या स्पॉट पंचनामा करून तिथल्या गावामध्ये जाऊन चौकशी करून त्याला आपण काय म्हणू, पंचनामा करावा आणि गावात विचारावं की हे माणसांनी कधीपासून गायरान काढलं। जर गावातून जर एक मताने ठरलं की बाबा हा माणूस गेल्या 30-40 वर्षापासून गायरान कसतो, तर त्याला गायरान त्याच्या नावावर करायला काही हरकत नाही। आणि 17 जुलै 2025ला जे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी जो आदेश काढला, त्या आदेशाचा आम्ही धिक्कार करतो। कारण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जनसेवा करायची असेल, तुम्ही जनमानसाला जर माणूस बनून जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यायचा असेल, तर
तर ते जिथं राहतात, कुणी 50 वर्षापासून राहते, 40 वर्षापासून राहते, ते तिथं राहिले पाहिजे. आता त्यांचे मुलं मोठे झालेत, कुणी कॉलेजला जाते, कुणी शाळेत जाते, आणि अशा वेळेस त्यांचे घरं काढून घेणे, त्यांच्या डोक्यावरचं छत काढून घेणे, ज्याच्यावर उपजीविका चालते ते शेत जमीन काढून घेणे, म्हणजे एका प्रकारे हे जे सरकार आहे, एक मन आहे, मोठ्याचा आला गाडा आणि गरिबाचं झोपडं मोडा, त्या पद्धतीने हे काम चालू आहे. आणि राज्यात बघितलं तर जे आपलं मंत्रिमंडळ आहे, तर ते कुत्र दळीत, आंध्र दळीत आणि कुत्रपीठ खातं अशी परिस्थिती आहे. कारण हे मंत्रिमंडळ बोगस लोकांचं आहे, सगळे मंत्री करप्टेड आहेत, कुठं ना कुठं त्यांचे भ्रष्टाचाराचे संबंध आहेत, आणि आम्ही झेलला जाऊ नये म्हणून हे सगळे लोक त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेले, आणि त्यांनी तिथं जाऊन सहारा घेतला की बाबा आम्हाला जेलमध्ये गेल्यापेक्षा भारतीय जनता पक्षात जाऊ. आणि त्यामुळे ते पहिलेच भ्रष्टाचारी, ते पहिलेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे, आणि मग अशा लोकांकडून राज्य सुरक्षित कसं राहील. तर आमचा अशी मागणी आहे सामाजिक समता संघाच्या वतीने की माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करावी, ही आमची मागणी आहे. आणि मुख्यमंत्री सौर योजना जी आहे, तर ती गायरान सरकारी जमिनीवर लावू नये. जे कोणी शेतकरी त्यांना शेत किरायाने देत असतील किंवा विकत देत असतील, तिथं त्यांनी तो प्रकल्प राबवावा. हो, तर कशी त्याची जमीन राहील त्याचं घर, हे जे योजना सुरू होती, तर जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या नोंदी घेतल्या नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही करा, खा, तुम्हाला कुणी अडवतंय, तुम्हाला कुणीच अडवणार नाही. या सर, दादा या पुढच्या लावा इकडं. आणि म्हणून काय झालं, काही लोकांना गावातून त्रास नाही, तहसीलदार नोंद घेत नाही, त्यांना वाटतं बाबा आम्ही मेहनत करतो, पीक येत आहे, आमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो, तर ती योजना थांबली. आणि आमची अशी मागणी होती की जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे, कारण सरकारची जमीन ती आमची जमीन आहे, आणि सरकारने जर आता आम्हाला फुकट नसेल द्यायची तर भाड्याचा जोर द्यावी. आमची गायरान जमीन असेल, सिलिंगची जमीन असेल, तर आम्हाला भाडं लावावं त्यांनी सरकारी नियमाने, आम्ही त्यांना भाडं देऊ. पण त्यांनी त्या जमिनीवरून SC STच्या कोणत्याही व्यक्तीला काढू नाही.